गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजले 9 आणि आता माझी आंघोळ मस्त झालेलं आणि मी फ्रेश झालो आणि मी आता ह्या आमच्या पाठच्या आवरामध्ये आहे. म्हणजे तर बघू शकता की हे आमचं पाठचं घर कसं दिसतं ते. आणि हे समोर आहे ते आमचे शेवग्याच्या शेंगाचे झाड, म्हणजे आमच्या डायला शकट बोललं जातं. तर बघू शकता की ह्या शकटावर आता किती शेंगा लागल्या आहेत त्या. बघा पूर्ण भरलंय. तर गावी आहे आणि गावी आईने घेतली आहे ती ही मच्छी. म्हणजे तुम्हाला मी दाखवतो ही मच्छी. बघा हे बघा, ही बघा, ही आहे बोईट मच्छी, म्हणजे बोई मच्छी बोलली जाते. तर मस्त साफ करून आईने रेडी केलेली आहे आता. आणि आजचा हा बोई मच्छी कशी फ्राय केली जाते त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत, म्हणजे त्याची रेसिपी बघणार आहोत. तर चला जाऊया आपण या बोई मच्छीच्या फ्रायच्या रेसिपीकडे. तर बघा, ही जवळजवळ एक 15 ते 20 असे बोईट मच्छी घेतलेली आहे आणि आता आपण ही फ्राय करणार आहोत. तर चला जाऊया आपण या बोईट मच्छीच्या फ्रायच्या रेसिपीकडे. तर इकडे बघा की हे बोई मच्छी म्हणजे बोईट मच्छी फ्राय करण्यासाठी आईने इकडे घेतले आहे ते 3 ते 4 चमचे आगरी कोळी मसाला, 1 चमचा हळद, आला लसूणची पेस्ट आणि मीठ. तर जाऊया आपण या बोई मच्छीच्या फ्रायच्या रेसिपीकडे. तर चला दाखवतो तुम्हाला की ही बोई मच्छी कशी चुलीवर फ्राय केली जाते ते. तर इकडे आमची आई रेडी आहे. हे बघा माझी आई. आपण बघितलं की आईने मटणाची रेसिपी बनवली होती आणि आता आज करणार आहे ती ही बोईट मच्छीची फ्रायची रेसिपी. ताई आज काय करणार आहेस? बोईट मच्छीची फ्राय करणार आहे. फ्राय करणार आहेस आणि कशावर करणार आहेस? चुलीवर. चुलीवर. तर इकडे बघा ही चुली आमची रेडी आहे आणि आईने वरती हा तवा मस्त ठेवलेला आहे. माई त्याच्यामध्ये टाकत आहे तो मीठ. बघा इकडे आता मस्तपैकी मीठ लावून घेत आहेत आपल्या बोई मच्छीला. त्याच्यामध्ये आता हळद टाकणार, हा नंतर मसाला टाकणार. हा. तर बघा वरून अशी हळद टाकलेली आहे याने आणि आता त्याच्यामध्ये ऍड करता येतो टाक. बघा ही आगरी पद्धतीने मस्त चुलीवरती आज बोईट मच्छी फ्राय करतो आम्ही. तर आई अशा प्रकारे ही सर्व आता बोईट मच्छीचा मस्तपैकी मसाला लावून घेत आहे. तर ही आमच्या खाडीची मच्छी आहे आणि त्या खाडीच्या मच्छी असल्यामुळे एकदम ताजी मच्छी असते. त्यामुळे जास्त काही याच्यामध्ये आम्ही लोक एक्स्ट्रा असे यूज नाही करत. नॉर्मल मसाला आणि हळद याच्यामध्ये जास्तीत जास्त फ्राय केले जाते. तर बघा कशा प्रकारे आता ह्या मच्छीला पूर्ण मसाला लावून घेतला येतो आणि मसाला लावल्यानंतर ही मच्छी पूर्णपणे आता फ्राय करण्यासाठी रेडी आहे. एक 5 ते 7 मिनिटं असे थोडी मसाला लावल्यानंतर ही मच्छी अशी ठेवायची आहे. सर्वप्रथम आईने तव्यावरती तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते ते लसूण, तर बघा लसूण मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि आता तवा पण गरम झालेला आहे आणि तेल पण गरम आहे. तर आई आता त्याच्यामध्ये मच्छी सोडायला सुरुवात करत आहे. हे बघा मसाला आणि सर्व मिक्सिंग लावल्यानंतर आता बघा ही मच्छी रेडी आहे आणि आता आपण ही फ्राय करण्यास तव्यावरती टाकत आहे. चला तर सुरुवात कर फ्राय करण्यासाठी.
बघा मस्त असे चुलीवरती बोईट मच्छी फ्राय करण्यासाठी आता तव्यावरती ठेवलेली आहे. थोडीशी तू आता आपण फास्ट करून घेतलेली आहे. ताई किती मिनिटं लागतील फ्राय करण्यासाठी? 10 ते 15 मिनिटं लागते. 10 ते 15 मिनिटं लागतील. बघा एक 10 ते 15 मिनिटं ही बघा एक 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि आता बूट मस्त फ्राय करायचे आहेत. आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता चुलीवरची आणि म्हणजे तव्यावरती मस्त बोईट आता फ्राय होत आहेत ते. चला आता 5 मिनिटं झालेली आहेत तर ते आपण जे फ्राय करण्यासाठी बोईट ठेवलेले आता पलटी करून घ्यायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे आता हे तसे त्यांना पलटी करत आहे. तर बघा अशा प्रकारे एक एक बोईट मच्छी अशी पलटी करून घ्यायची आणि आपल्याला ती दुसऱ्या साईड पण आता एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. एक साईड मस्तपैकी आता बोईट शिजलेले आहेत. मस्त आता वास पण सुटलेला आहे या बोईटांचा. मस्त दुसऱ्या साईडून पण आता ह्या शिजलेल्या आहेत. म्हणजे बोईट मच्छी आता थोडीफार मस्त एकदम कडक होत चाललेले आहे. बघा तर इकडे बघू शकता अजून मच्छी फ्राय करायची बाकी आहे. ही मुशी मच्छी आहे. तर नेक्स्ट टाइमला आपण तुम्हाला मुशी मच्छीची फ्रायची रेसिपी दाखवू. आणि हे अजून बोईट फ्राय करायचे अजून बाकी आहेत. आणि इकडे आपल्या तव्यावरती लगभग हे बोईट आता फ्राय झालेले आहेत. बघा घरगुती पद्धतीने मस्त आमच्या आगरी पद्धतीने हे चुलीवरती कसे बोईट फ्राय करतात ते. तर बघा आता दुसऱ्या साईडून थोडं असं पलटी करून घ्यायचे आहेत. आणि म्हणजे आता लगभग आपली ही फ्राय मच्छी रेडी झालेली आहे. पण दुसऱ्या साईडून अशी पलटी करून घेता येईल. मस्त कडक आता आमचे ही बोईट मच्छी फ्राय झालेली आहे. वाव. चला ताई बघा आपल्या ही बोईट मच्छी मस्त फ्राय झालेली आहे. ताई आता मस्तपैकी डिशमध्ये काढत आहे. बघा कशी एकदम मस्त आणि एकदम कडक बोईट मच्छी आता रेडी झालेली आहे. बघा हे आपल्या आता बोईट मच्छी रेडी आहे. आणि शेवटला आहे त्याच्यावरती
काय टाकणार आहे साई आता? कोथिंबीर टाकणार. वाव, बघा आईने आमच्या एक सिंपल आणि लवकर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मस्तपैकी अशी प्रकारची ही रेसिपी रेडी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही आजची ही बोईट मच्छी कशा प्रकारे फ्राय झालेली आहे ते बघा. तर ही आजची बोईट मच्छी अशा प्रकारे रेडी आहे. तर बघा ही मच्छी अशा प्रकारे मस्तपैकी आता रेडी आहे. तर मित्रांनो बघा ही आपली ही फ्राय मच्छी आता रेडी आहे आणि आईने घरी मस्त भाकरी बनवली होती. तर भाकरीसोबत आता ही फ्राय मच्छी खात आहे. तर तुम्ही पण या भाकरी खाण्यासाठी ही फ्राय मच्छी कशी एकदम फ्राय केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ती. हे बघा बघा हे बघा मस्त एकदम कुरकुरे एकदम छान अशी फ्राय झालेली आहे. तर तुम्ही पण या भाकरी खाण्यासाठी. मस्त खूप छान आणि एकदम छान प्रकारे फ्राय झालेले आहे. तर आजच्या फ्राय मच्छीचा हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय आणि या तुम्ही पण आता भाकरी खाण्यासाठी.